जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक दर निश्चित करणारं जे कर्मचारी इलेक्शन ड्यूटीच्या अनुषंगानं निवडणूक कर्तव्यावर असणार आहेत त्यांचं मानधन भत्ता निश्चित करणारं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निवडणूक आयोगाकडून निर्गमित झालेलं आहे। काय आहे हे परिपत्रक आणि याचा फायदा या कर्मचाऱ्यांना, निमसरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, ऑफिस ऑफ द चीफ इलेक्टोरल ऑफिसर दिल्ली यांच्या माध्यमातून दिनांक 22/3/2024 रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं निवडणूक ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन निश्चित करणारे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की विथ द कोकरन्स ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट GNCTD टू द रेट्स अप्रूव्ड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 269 dated 13/3/2024, the rates of remuneration to be paid to the staff deployed on election duty for the general election to Lok Sabha 2024 are as under। 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन निश्चित करणारे महत्त्वपूर्ण परिपत्रक। याच्यामध्ये डेसिग्नेशन दिलेलं आहे, मिनिमम रेट ऑफ रिम्युनरेशन दिलेला आहे आणि मानधनाचे कमाल रेट जे आहेत, दर जे आहेत ते देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पहिलं पद जे आहे ते सेक्टर ऑफिसर यांचं आहे। यांना निवडणूक ड्यूटीच्या अनुषंगानं 5000 लमसम मानधन निश्चित करण्यात आलेला आहे। मास्टर ट्रेनर जे आहेत त्यांना 2000 लमसम मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक कामकाज करणारे प्रिसाइडिंग ऑफिसर असतील, काउंटिंग सुपरवायझर, रिसेप्शन सुपरवायझर, केंद्राध्यक्ष, मत मोजणी करणारे निरीक्षक आणि रिसेप्शन सुपरवायझर जे आहेत त्यांचं मानधन जे असणार आहे ते पर डे 350 निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पोलिंग ऑफिसर्स, काउंटिंग असिस्टंट्स, रिसेप्शन असिस्टंट, मतदान अधिकारी 1, 2, 3 काउंटिंग असिस्टंट असतील, रिसेप्शन असिस्टंट जे असतील त्यांना पर डे जे आहे ते मानधन 250 निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी असणार आहेत त्यांचं जे मानधन आहे क्लास 4चं ते 200 पर डे असणार आहे। पॅकेज लंच और लाईट रिफ्रेशमेंट यांचं जे मानधन आहे किंवा पॅकेज लंच जे असणार आहे ते त्यासाठी 150 रुपये पर डे निश्चित करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम, अकाउंटिंग टीम, एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कंट्रोल रूम अँड कॉल सेंटर स्टाफ, मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी, फ्लाइंग स्क्वॉड्स, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल या संदर्भात किंवा या पदाखाली किंवा या संदर्भात असणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जे क्लास 1 आणि क्लास 2 कर्मचारी असणार आहे त्यांना 1200 रुपये लमसम मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे। क्लास 3 साठी 1000 लमसम निश्चित करण्यात आलेला आहे आणि क्लास 4 यामध्ये काम करणारा जो क्लास 4 आहे त्यांच्यासाठी 200 रुपये पर डे मानधन जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर जे आहेत त्यांच्यासाठी 1000 लमसम आहे आणि असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आहेत त्यांचं मानधन जे आहे ते 7500 लमसम फुल टाईम ड्युटीसाठी निश्चित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे पोलीस असणार आहेत, द अबव मेन्शन्ड रेट्स आर इक्वली ॲप्लिकेबल टू पोलीस पर्सनल ॲक्च्युअली डिप्लॉयड ऑन पोलिंग बूथ्स, काउंटिंग सेंटर्स। आणि मतदान दिवशी किंवा मतमोजणीच्या केंद्रावरती जे पोलीस म्हणून काम पाहणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे रेट आहेत ते रेटसुद्धा मानधन रेट निश्चित करण्यात आलेले आहेत आणि ते वर उल्लेख केलेल्या या मानधनाप्रमाणे असणार आहेत। तर अशा पद्धतीनं निवडणूक ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचं मानधन निश्चित करणारे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक हे स्क्रोल करून आपण पाहू शकताय। या संदर्भातले सर्व कर्मचारी स्टाफ असणार आहे किंवा एकंदरीत जी निवडणूक ड्यूटी संदर्भातली जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं मानधन जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।